यार. हाय 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 ये बस बस बस. काय 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 झालं सांग मला. सांगते सगळं सांगते. बरं तू काही ऑर्डर नाही दिलीस का? अगं ते नंतर बघू. मला आधी सांग, सौमित्रच पिंकी हे खरंय का? गुरुनाथ, मी आधीपासून जे म्हणत होते फायनली तेच खरं ठरलंय. पण तू एवढं ठामपणे कसं सांगू शकतेस? मी आता सॅमीला भेटायला त्याच्या घरी गेले होते राईट. तर राधिका मला भेटली आणि शेवटपर्यंत सॅमी माझ्या समोर आलाच नाही. म्हणजे आजारपणाचा ढोंग करत तो टाळाटाळ करत राहिला. मी त्याला भेटायला बेडरूम पर्यंत सुद्धा गेले, बट तो शेवटपर्यंत त्याने टाळाटाळच केली. आणि आय एम डॅम शुअर की त्याने क्लीन शेव केला असणार. माया, पण हे अजूनही तू जर तरच बोलतीयस. तू पाहिलंस का त्याला? गुरुनाथ, पण त्यांच्या बेडरूम मधून निघताना जो ड्रेस मी बघितला तोच ड्रेस आहे जो पिंकीने घातला होता जेव्हा ती तुला भेटायला आली होती तेव्हा. हो. सो नाव आय एम डॅम शुअर की सॅमीच पिंकी आहे. आणि हा सगळा गेम प्लॅन राधिकाने रचलाय. मे बी तुझ्या त्या शनायाला यातलं काहीच माहित नाहीये, त्यामुळे ती तुला काहीच सांगू शकली नाही. हा सगळा गेम राधिकाने केलाय. आणि ऑफकोर्स सॅमीचा तुझ्यावर आधीपासून राग होताच. सो तो सुद्धा ऍग्री झाला आणि त्याने या संधीचा फायदा घेतला. दॅट्स इट. ये बघतो. ज्या मुलीसाठी माझ्या शनायाला वेडं ठरवताय ना, त्या मुली समोर येऊन ऑफिसमध्ये सुद्धा मारीन एक दिवस. कधीतरी बायकांकडे आदराने बघायला शिका. प्रेम तर तुम्ही कधी करूच शकत नाही. किमान आदराने वागवता येते का हे बघा. थँक्यू. वेलकम. किती दिवस गॅरीवर वॉच ठेवायचा अजून? शन्या, अगं आपल्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. अगं हो आय नो, पण आता आधी मी एकटीच होते. मग आता तू माझ्यासोबत आलीस. आता पिंकी पण आहे आपल्यासोबत. आता आपण तिघी पॉवर ऑफ गर्ल्स म्हणून इतक्या स्ट्रॉंग झालोय की गॅरी आपलं काहीच करू नाही शकणार. हे काय सारखं पिंकी पिंकी पिंकीचं काय? आता पिंकी नाहीये, पिंकी गेलीये बाहेर गावी. हो तिनं हिल स्टेशनला गेली असणार. मी तुला सांगते ना, माझे स्वप्न खरी होत आहेत सगळी. असं काही नाहीये. हिल स्टेशन वगैरे काही नाही. बरं एनिवे, मी ऍक्च्युली तिला माझ्यासोबत घरी राहायला येते का असं विचारणार होते. राहायला? हा, म्हणजे ती घरी आली की गॅरी तसंही काही बोलणार नाही मला आणि रेंट पण शेअर झालं असतं ग जरा. कोणाचं काय आणि कोणाचं काय? काय काही नाही. बरं, पिंकीशी तू बोलशील की मी बोलू? नाही, तू काही नको बोलूस, मी बोलते. तू फक्त मी जे सांगितलंय ते ऐक. काय करायचं ते लक्षात आहे ना? हा हा हो. गॅरीवर वॉच ठेवायचंय. अगं पण त्यासाठी गॅरी घरी तर असला पाहिजे. त्या मायाने सोडलं तर पाहिजे त्याला. छचू. तेही खरंच आहे. गुरुनाथ प्लीज थांब आणि ऐक माझं. काय ऐकायचंय आता माया? तू ऐकशील का माझं? आता काय ऐकू मला सांग. आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या राधिका समोर त्या सौमित्राचं थोबाडच फोडतो मी. तू असं काही करणार नाहीयेस. ओके? नाही मग काय करू? हा, ते जेवढं चीप वागलेत ना आपल्या बाबतीत, अजून काय करायला पाहिजे मी? आत्ताच्या आत्ता जातो मी. थांब. आपणही तेच करायचंय जे त्यांनी आपल्या बाबतीत केलंय. म्हणजे काय आता मी साडी नेसून जाऊ त्यांच्या समोर? नाही, तू ऐकशील का माझं? त्यांनी सगळ्यांसमोर तुझ्या कानाखाली वाजवली राईट. तूही आता सगळ्यांसमोर त्यांच्या वाजवणार आहेस. सगळ्यांसमोर? कसं शक्य आहे माया? आपल्याला फक्त असं काहीतरी करायचंय की सॅमी पिंकी म्हणून शनायाला भेटायला घरी येईल. एकदा का असं झालं की त्या पुढे काय करायचं ते मी तुला सांगते. हे बघ माया, तुझा विचार चांगला आहे, पण चांगला आहे ना, बस मग. यू जस्ट ट्रस्ट मी. ओके? आणि तू आता दुसरा कुठलाच विचार करू नकोस. फक्त आणि फक्त या प्लॅनवर कॉन्सन्ट्रेट कर. बाकी पुढे सॅमीचं काय करायचं ते आपण दोघे मिळून करणार आहोत. सो प्लीज काम डाऊन. ओके? शानू बेबी, बाहेर कुत्र का रडतंय? मी काय मावशी आहे का? मला का माहिती? झोप ना. मावशी नाही, पण मम्मा तर जाऊन बघू शकते ना. तू आधी माझ्या पायावरचा पाय काढ, मग काय हवं ते कर. माझे दोन्ही पाय इकडेच आहे, ते बघ. पाय कोणी धरला?
गॅरीने धरला असेल. स्वप्नात तसंही आलं होतं की मी खूप मोठी झाले म्हणून माफी मागायला पाय धरला असेल माझं. हे कुत्र जावई बापूंसारखं काय रडतंय? अहो मी आहे. जावई बापू तुम्ही कुत्र्यासारखे काय रडताय? अरे मी कोणी मोठी नाही झाले अजून. सोड ना, काय करणार. घ्या आता तू पण थट्टा कर माझी. सगळे थट्टा करा. कर तू पण थट्टा कर. मी सिरियसली बोलते. एक मिनिट तू पण माझी थट्टा कर. म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचं तुम्हाला? अजून कोण तुमची थट्टा करतं? आता काय सांगायचं आणि काय बोलायचं हो? जाऊ दे. नाही सांगा ना. नाही सांग, काय बोल, पटकन बोल. काही नाही, मला मायानं घराबाहेर काढलंय. आता मायाचा आणि माझा काही संबंध नाही. म्हणजे तुम्ही आता कायमचं माझ्या शनी बेबी बरोबर राहणार? एक मिनिट, हे काय झालंय सगळं अचानक? अचानक म्हणजे ऍक्च्युली आता ते पिंकीनं काय केलं होतं हे तर तू पाहिलंच ना. आणि त्याच्यानंतर प्रेझेंटेशन मध्ये सगळी काय गडबड झाली, माझी कशी फजिती झाली ते तुम्ही पाहिलं. आता हे सगळं मायानं तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ती चिडली आणि मला म्हणाली की अरे हे असं बरोबर नाही वागणं. तू आत्ताच्या आत्ता जाऊन त्या पिंकीची माफी माग आणि नुसती माफी नको मागूस तर ती माफी मागतानाच एक व्हिडिओ काढ. नाहीतर तुझा आणि माझा काही संबंध नाही आणि तू नोकरीला सुद्धा मुकलास असं समज. आता काय करणार मी? एक मिनिट जावे बापू, म्हणजे मायाने तुम्हाला परत चान्स दिला हा, आणि तुम्ही म्हणताय तुमचा संबंध संपला हा? असं कसं? अहो तसं नाही. म्हणजे ही कोण आहे पिंकी? तिची माफी मी का मागायची बरं? हा, कोण अनोळखी पिंकी? तिची माफी कशाला मागू मी? त्यापेक्षा मी शनायाची माफी मागतो ना. माझी कशाला माफी मागतो? शनाया असं नाही, कधीतरी काहीतरी चुकीचं वागणं बोलणं होतं. शनाया नाही, आय एम रिअली सॉरी. मी आतापर्यंत जे काही चुकीचं वागलो असेल, बोललो असेल त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. नाही असं होतं ना हो, आणि मी मनापासून माफी पण मागतो. नाही आता ठरलंय माझं. हे बघ, एनिवे माझी नोकरी तर गेलीच आहे बरोबर. त्यामुळे आता मी काही नवीन नोकरी वगैरे शोधण्याच्या फंदात पडणारच नाही. बस सगळं आहे ते एकदम असंच असू दे. फक्त तू मला सांभाळ आता. हा, मी काहीही करणार नाही. आणि तुम्ही इथे राहताय ना, त्या बदल्यामध्ये असं करा, मला 50,000 रुपये द्या. बाकी कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. हा, मी सगळं सांभाळेन. बस आता इथे राहणार आणि काहीही टेन्शन नाही. ओके? काय बोलतोस तू? ठरलं आपलं. ओके, 50,000 द्या आणि काही टेन्शन नाही. मी पण नोकरी आता शोधत नाही. ओके, मस्तपैकी उठा. गुड मॉर्निंग. मी मस्त चहा टाकतो हा तुमच्यासाठी. छान आल्याचा चहा टाकतो तुमच्यासाठी मी. शानू बेबी हा नक्की आता काय बोलून गेला? माहिती नाही, पण झोप उडवून गेला. हो ना. वा वा वा, गरमागरम पोहे. ही गंमत असते इथे असण्याची. असं मनापासून जे वाटतं ना खावंसं, राधिका वहिनी तेच समोर आणतात. मला सांग, तू खाण्याचं सोडून इतर कुठल्या बाबतीत असा विचार करतोस का एवढा? जेनीचा विचार करतो. मला जितकं खाणं आवडतं ना, तितकी जेनी पण आवडते. हो, नाश्त्याला सुद्धा बोलवलं नाहीस तिला, स्वतःच खात बसलाय. थांबा तुम्ही, मी आता तिला बोलवायला चालले. नाही, तिला झोपू द्या ना थोडा वेळ. अहो, इतका वेळ झोपणं सुद्धा बरं नाही. हो, पण हे तिला काल कळलं का? मैत्रिणीबरोबर आईस्क्रीमची पार्टी करत होती. अरे मनापासून आईस्क्रीम खाल्ली तिने, मला सगळं कळतंय. रात्रभर फुर 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 करत होती. आनंद भाऊजी, जेनी अशी नव्हती बरं का. तुमच्या बरोबर राहायला लागल्यापासून अशी झालीये. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना तर झोपू देते तिला. बरं ठीक आहे, तुम्ही अजून घेणार ना पोहे? हो, मला अजून लागणार. मी तोपर्यंत चहा आणते. अरे पण पुढ्यातलं संपव तरी आधी, कशाला अजून उगाच? हो भाई, माझं खाण्याच्या बाबतीत अंदाज कधीच चुकू शकत नाही, कळलं का? ए तू पण खा ना. मी खाईन, तू माझ्या खाण्यावर नको येऊस. कसं आहे, जेनी जसं 2 जीवांची आहे ना, म्हणून सगळे तिला खाण्याच्या बाबतीत आग्रह करतात. तसं तू पण 2 जीवांची आहेस ना. म्हणजे काय? हो, एक सौमित्र आणि एक पिंकी. अरे बाबा, खाऊ दे ना सुखाने सौमित्र म्हणून. ऐक ना, पिंकीवरनं आठवलं, श्रेयसला आज कसंही करून भेटतो आणि त्याला सांगून टाकतो पिंकीच्या बाबतीत. खरं कसं सांगायचं ना ते कळत नाहीये. आम्हाला हिल स्टेशनला पाठवताना एकमेकांच्या भावांना समजून घ्या हे म्हणताना कसं कळत होतं तुला? काय तू ते घेऊन बसलायस यार?
पिंकी खरी आहे हे त्याला पटावं म्हणून मी खोटं बोललो ना. हो, पण आता मग पिंकी खोटी आहे हे त्याला कळायला पाहिजे म्हणून खरं बोल. अरे मी खरंच बोलतोय, पण तुला पटत नाहीये. तुला असंच वाटतं की मी खोटं बोलतोय. कारण आता खरं सांगायचं तर तुला कळत नाहीये, पण खोटं बोलताना हे तुला अजिबात कळत नाही की आपण खोटं बोलतोय, तेव्हा ते खरं असल्यासारखं बोलत असतोस. अरे मी सगळं खरंच बोलतोय, तू खोटं वागतोय. तुला काही कळतंय का? तुला माझा खरेपणा ना तुला पटत नाहीये. तसंच आता खरं बोलायचं तर कशाला खोटं? पण आता ते खरं बोलणारच आहे, मग तुम्हाला खोटं का का? काय झालं? तुम्ही असे गप्प का? एक मिनिट. हा बोल माया. राधिका, सॉरी टू कॉल यू ॲट दिस टाइम. आय होप आपण बोलू शकतो आता. नाही, मी बिझी नाहीये, बोल. मला गुरुनाथ बद्दल जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. सी, म्हणजे डोंट फाइंड इट शॉकिंग, बट मी गुरुनाथला कंपनीतून काढून टाकलंय. काय? येस. सी, म्हणजे मी तुला आधीच म्हणाले तसं मला तुझं बोलणं पटलंय. कंपनीपेक्षा कुणीच मोठं नसतं, महत्वाचं नसतं. इनफॅक्ट आतापर्यंत मी याच टर्म्सवर, याच प्रिन्सिपल्सवर काम करत आले. इट वॉज गुरुनाथ, सो थोडा सॉफ्ट कॉर्नर अँड ऑल, बट एनिवेज मला माझी चूक कळली. आणि अगं आपले क्लायंट्स, म्हणजे आपलं एवढं मोठं नुकसान झालं त्या गुरुनाथच्या रॉंग प्रेझेंटेशनमुळे, आणि ते अगं आपल्याला सेकंड चान्स द्यायला तयारच नाही आहेत. सो म्हणून मी हा डिसिजन घेतलाय. तू कंपनीची CEO आहेस, त्यामुळे तुला सांगणं गरजेचं होतं. मी मेल केलाय तुला तसा. बाकी फायनल कॉल इज युअर्स ऑफकोर्स. हे बघ माया, मी एकदा त्या इन्व्हेस्टरशी बोलते. त्यांना रिक्वेस्ट करते, कदाचित एखादी संधी देतील ते आपल्याला. नाही नाही, नको. म्हणजे मी माझं बोलणं झालंय ऑलरेडी त्यांच्याशी, आणि आय डोंट थिंक सो की तू पुन्हा बोलल्यावर इट्स ऑफ एनी यूज. म्हणून ते अगं त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर खूप ठाम आहेत. मग काय काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत? ज्या मुलीमुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला, म्हणजे जिने गुरुनाथला मारलं, तर गुरुनाथने तिची माफी मागावी आणि हा सगळा एक व्हिडिओ शूट करून त्यांना पाठवावा, अशी अट आहे त्यांची. काय? या सगळ्याशी त्यांचा काय संबंध? ही काय अट आहे? सो मी गुरुनाथला विचारलं, त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की तू असं करशील का. मी विचारलं त्याला. मग काय म्हणाले ते? अरे तो म्हणजे एवढा ॲरोगंटली रिॲक्ट झाला, नाही म्हणाला तो. म्हणजे फॉर कंपनीच एक मी त्याला खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, बट द वे ही रिॲक्टेड मला अजिबात आवडलं नाही. सो म्हणून मी हा डिसिजन घेतलाय. कंपनीतूनच काय, माझ्या लाईफमधून सुद्धा काढून टाकलंय मी त्याला. हे बघ माया. राधिका प्लीज, तू मला समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा डिसिजन झालाय. बाकी फायनल कॉल इज युअर्स. जो डिसिजन घ्यायचा आहे तो तुला घ्यायचा आहे. सो बघ तू. ओके, या, बाय बाय. शनू बेबी. शनू बेबी. स्वतःच दसकते, स्वतःच काय घाबरते? अगं मी तुझ्याशी बोलत होते ना. नाही नाही, मी विचार करते ना. मला डिस्टर्ब करू नको. ओ माय गॉड, तू विचार करतेस? तसं मला खूप टेन्शन आलंय. तुला जी गोष्ट जमत नाही ती तू करतेस, म्हणजे फिजिकली आणि मेंटली तुझ्यावर किती स्ट्रेस येत असेल. काय करू मी? गॅरी जर जॉबला नाही गेला तर आपलं कसं होईल? मी निदान काहीतरी ऍक्टिव्हिटी तरी करते. तू काय करते? हे बघ, हे बसतेस फक्त. शानू बेबी. काय शानू बेबी? मी काय सांगते ते ऐक. तू एक काम कर, तू ना गॅरीला थोडी ढील दे, म्हणजे त्याला पटव. त्याला सांग पिंकीला सॉरी म्हण, म्हणजे त्याचा जॉब वाचेल. सिम्पल. खरं तर गॅरीशी बोललं पाहिजे. पिंकीने सावध राहायला सांगितलंय. मीन्स 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 नाही नाही, ते महत्वाचं नाहीये. ऍक्च्युली मला ना एक आयडिया आली आहे. आयडिया? सांग सांग सांग. काय? म्हणजे मी पिंकी आणि गॅरीची भेट करून देईनच, पण त्याआधी ना मी एकदा गॅरीशी बोलते. त्याला सांगते पिंकीची भेट करून देईन मी तुला, पण त्याआधी तू माझं रेंट माफ कर.
असं केल्याने काय होणार आहे? अगं सिम्पल आहे. त्याला मायासोबत राहायचंय, तो मायासोबत राहील. आपल्या दोघींना हे घर सोडून कुठेच जावं लागणार नाही. आणि तसे गॅरी नसल्यामुळे ना काही कटकट नसेल. मग मला जे काही बनायचं ते मी बनवू शकते. कशी वाटली आयडिया? वाव ग्रेट. शानू बेबी, हे सगळं तुला आत्ता सुचलं? हो. म्हणजे तू आता इथे विचार करत होतीस तेव्हा सुचलं? हो. वाव, गॉड इज ग्रेट. थँक्यू गॉड, थँक्यू थँक्यू थँक्यू. या वयात का होईना काहीतरी सुचतं हिला. थँक्यू. हो का? आणि तुझ्या वयाचं काय? शानू बेबी, काय करतेस तू? ती हिंदी फिल्म्स मध्ये दाखवतात ना, मेरी बन्नो को किसी की नजर ना लगे. ई बन्नो. सॉरी, मेरी शन्नो को किसी की नजर ना लगे. नशीब धन्नो नाही म्हटलं तर घोड्यासारखं धाल लावलं असतात. ओ शानू बेबी, शानू बेबी, हे बघ, ह्या सगळ्या नादात ना मी सांगायचं ते विसरून जाईन. तू पिंकीला फोन कर. आणि तू गॅरीवर वॉच ठेव. येस. आनंद भाऊजी, माझा अजूनही मायाच्या बोलण्यावरती विश्वास नाहीये. माझंही नाहीये. म्हणजे त्या दोघांचं बॉन्डिंग बघून मला असं वाटतच नाहीये की मायाने गुरुला जॉबवरनं काढलं असेल. मला असं वाटतं की गुरुनाथ आणि मायाचा काहीतरी प्लॅन आहे. कदाचित असंही असू शकतं की मायाला कळलंय की सौमित्र हाच पिंकी आहे. नाही 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 नाही, अजिबात नाही. म्हणजे आपण स्वतः तिथे होतो, आपण बघितलंय सगळं. जर गुरुला कळलं असतं की सौमित्रच पिंकी आहे तर त्यांनी मोठा हंगामा केला असता. आणि आपला श्रेयसला सुद्धा कळलं नाहीये की पिंकी सौमित्र आहे. त्यांना कसं कळणार? तरी मायाचं काही सांगू शकत नाही. भयंकर हुशार आहे ती. आनंद भाऊजी, तिने कदाचित तो व्हिडिओ बघितला असेल. वहिनी, तुम्ही एक काम करता का? मायाला फोन कर. कशासाठी? ऍटलीस्ट एक अंदाज घ्या ना की म्हणजे खरंच तिने तो व्हिडिओ पाहिलाय की नाही. राधा, मी त्या ऑफिसर लोकांना आता फोन केला. माया म्हणते ते खरं आहे. काय? म्हणजे त्यांनी खरंच अशी अट टाकली आहे. काय करायचं आता? अगं पण ही राधिका पण चलाक आहे ग. तिनं सीईओ या नात्यानं या ऑफिसर्सला केला फोन तर. डोंट यू वरी गुरुनाथ, मी सुद्धा आता राधिकाला चांगलाच ओळखते. सो मी ऑलरेडी मॅनेज केलंय त्यांना. हा, हे फार चांगलं काम केलंस माया. हो, तू फक्त आता त्या शनायाला सांभाळ. म्हणजे पिंकी बद्दल आपल्याला काही माहिती आहे हे तिला कळू देऊ नकोस प्लीज. सॅमीला तर आपण रेड हँडेड पकडणारच आहोत. रेड हँड तर पकडूच, पण त्याच्याबरोबर त्याचे ओरिजिनल फोटो आणि या पिंकीच्या गेटअप मधले फोटो सुद्धा व्हायरल करू. एक्झॅक्टली. आणि हा, सगळ्यांना हेच सांगू की हे सगळं कांड राधिकाने केले. ही सगळी आयडिया तिचीच होती. आणि या दोघांना बर्बादच करून टाकू. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सगळं काही आपल्या मनासारखं होईल. ओके माया, तू माझ्या बरोबर असल्यानंतर सगळं काही ठीक होणार मला माहिती आहे. एनी टाइम. बरं, पुढे काय करायचं हे माहिती आहे ना तुला? येस, मी श्रेयसलाच भेटायला जातोय. आपण बोलूच नंतर. ओके, ग्रेट. या, बाय. बाय डार्लिंग. सर, अरे आलास, ये बस. नाही काय झालं एवढं तातडीने का बोलवलं? बस. पिंकी बद्दल काही विचारणं असेल तर आय एम रिअली सॉरी, मी तुमची काहीच हेल्प करू शकत नाही. श्रेयस, तू आधी बसशील का? ऐक, बस तर ना, मग बोलू आपण. बस बस. काय तू पण आल्या आल्या सुरू झालंस? बरं, काय घेणार आधी सांग. नाही नको काही, बोला तुम्ही. अरे काही नाही श्रेयस, मी तुला हे सांगायचा प्रयत्न करतोय की पिंकीच्या बाबतीत तू मला नाही, मी तुला हेल्प करणार आहे. काय? हो, अरे दरवेळेला काय मी तुझ्याकडून आपला काहीतरी फेवर घ्यायचा, कधीतरी मी पण केलं पाहिजे ना. अहो पण पिंकीने आणि म्हणून तुमच्या मनात राग आहे ना तिच्याबद्दल? नाही नाही, राग आहे नाही, राग होता. आता त्यावेळेला ओळख नव्हती रे आमची. मी अगदीच अनोळखी कोणीतरी येऊन असं तेव्हा वाटलं होतं. पण नंतर मला जेव्हा कळलं की तू आणि ती लग्न करणार आहात, तर आता राग बीक काही नाही माझ्या मनात. इनफॅक्ट मी तुला सांगतो माझ्या डोक्यात काय. माझ्या डोक्यात तर असं आहे की तिला माझ्या घरी बोलवून सगळ्यांच्या समक्ष मी तिची माफी मागावी. तर तुम्ही काय बोलताय? आर यू तुम्ही पिंकीची माफी मागणार आहात? एक्झॅक्टली. हे बघ काय झालं, म्हणजे त्या प्रकरणानंतर काय घडलं ऍक्च्युली की
प्लीज 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 राधिका. हे बघ शन्या, तू माझं ऐकून घे. नाही नाही थांब थांब, हे बघ मी तुझं नेहमीच ऐकून घेते, पण प्लीज सॉरी ऐक ना माझं, प्लीज त्या पिंकीला घेऊन ये ना. अगं पण वगैरे नको काही, ऐक नाही बघ, मला त्या गॅरीमध्ये काही इंटरेस्ट नाहीये. मला फक्त काहीतरी बनवून दाखवायचंय, पण काहीतरी बनण्यासाठी मला माझी प्लेस तर पाहिजे ना. एक तर गॅरीने जॉब सोडला ना तर खूप प्रॉब्लेम होईल ग. इथे माझं काही ठरलं नाही की मला काय व्हायचंय ते, तर मी याला कुठे सांभाळू. मी एकटीने हे घर नाही मॅनेज करू शकत, प्लीज नको. हो शन्या, मला तुझा काय प्रॉब्लेम ते कळतंय, पण ते नाही पण वगैरे काही नाही, प्लीज तू पिंकीला घेऊन ये, इट्स फायनल. अगं शनू बेबी गॅरी कुठे दिसत नाहीये, कुठे गेला असेल? बघ ना टॉयलेटमध्ये असेल. बरं शनू बेबी. मला काय विचारते, मला सांगून जातो का तो? थांब एक मिनिट. हॅलो. हा शन्या, मला सांग, गुरुनाथ घरी नाहीयेत का ग? नाही आहे का? ओके, कुठे गेलेत? मला नाही माहिती ग, मला नाही फरक पडत कसला, जाऊ दे, नाही डोंट केअर.